दिनांक 7 मे 2024 रोजी 17व्या लोकसभेसाठी सोलापूरमध्ये मतदान होणार आहे। तर सोलापूर मतदारसंघातील माझ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना माझी अशी नम्र विनंती आहे की त्या दिवशी सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे। या सुट्टीचा सदुपयोग करून सर्व कामगारांनी आणि नागरिकांनी त्या वेळेचा सदुपयोग करून स्वतः बाहेर पडून मतदान करावे। कारण होतं कसं की दरवर्षी लोकांना 5 वर्षांनी विधानसभा असो लोकसभा असो लोकांना सुट्टी मिळाली की लोक ती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात आणि मग मताची टक्केवारी मतदान कमी टक्केवारी होती आणि मग लोक म्हणतात की नाही हे सरकार यायला पाहिजे होतं ते सरकार यायला पाहिजे होतं आणि मग तक्रार सुरू होती। मग प्रत्येकाचं मत हे बहुमोल आहे, अत्यंत म्हणजे आपण असं म्हणू की ते मत एक अत्यंत अमूल्य मत आहे की त्यामुळं सर्वांनी मी सुद्धा स्वतः माझं हे अमूल्य मत कोणत्या तरी उमेदवार देणार आणि माझ्या इच्छेने माझ्या उमेदवाराला मी ते मतदान करणार आहे। माझी सर्व लोकांना हात जोडून प्रत्येकदा विनंती आहे की आपण सर्वांनी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जो काय मतदानाचा वेळ आहे त्याचा सदुपयोग करून थोडा वेळ काढून आपण मतदान करावे। नाही तर त्या दिवशी काहीतरी आमचं लग्न आहे, कुठंतरी काहीतरी कार्यक्रम आहे, कुठं फंक्शन आहे, कुठं असे ह्या गोष्टी लोक न सांगता अगदी आपल्या त्या अख्ख्या दिवसाच्या वेळेचा सदुपयोग करून अगदी हक्काने मतदान करावे। दर 5 वर्षांनी हा चान्स फक्त आपल्याला एकदाच मिळतो आणि माझं मत हे अत्युच्च आहे। माझ्या मतामुळे एक उमेदवार निवडून येणार आहे, एक पक्ष निवडून येणार आहे याची अशी प्रत्येकाला खात्री हवी आहे। आणि ते सत्य आहे की आपण पाहत आहात की कित्येक राज्यामध्ये एक मतांनी देखील उमेदवार हरतात। त्यामुळे मी परत एकदा तुम्हा सर्वांना सोलापूरमधील विडी कामगार आणि सर्व नागरिक बंधू भगिनी यांना मनापासून हात जोडून विनंती करतो की सर्वांनी मिळून दिनांक 7 मे 2024 रोजी 17व्या लोकसभेसाठी बाहेर येऊन आनंदाने आणि उत्साहाने एक सण असावा साजरा करून मतदान करावे अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे।